लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि आता 90 दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होतील. विधानसभेत कोण कोणासोबत जाणार, कोणाला किती जागा मिळणार, ही चर्चा आता सुरू झालेली आहे. या चर्चेची सुरुवातच केली अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी. छगन भुजबळांनी जाहीर पक्षाचा जो वर्धापन दिनाचा कार्यक्रम झाला त्यात जाहीरपणे सांगितलं की आम्हाला शिंदे गटाच्या बरोबरीने जागा मिळाल्या पाहिजेत. त्याच मीटिंगमध्ये लगेच सुनील तटकरे यांनी सांगितलं की जागा वाटपाबद्दल कुठल्याही मंत्र्यांनी नेत्यांनी बोलू नये, जे काय बोलायचं आहे ते पक्षाचे नेते बोलतील. आता याचा अर्थ भुजबळ नेते आहेत की नाही वगैरे हा वेगळा चर्चेचा आणि वादाचा मुद्दा आहे. पण ही समोरासमोर सगळं एकाच स्टेजवर झालं. त्यानंतर काँग्रेसच्या स्टेजवरही हेच घडलं. काँग्रेसच्या स्टेजवर नाना पटोले म्हणाले की आम्ही आता मोठे भाऊ आहोत महाराष्ट्रात, आमच्याच 13 खासदार निवडून आलेले आहेत. त्याला लगेच पक्षाचे प्रभारी रमेश चन्नीथाला यांनी सांगितलं की इथे कोणी मोठा नाही कोणी छोटा नाही, सगळे समान आहोत आणि असे विषय पुन्हा कोणी काढायचे नाहीत. हे एकाच व्यासपीठावर झालं. शिंदे गटाकडूनही आता सातत्याने बोललं जात आहे की जे काही सर्वे करून दिले गेले ते सर्वे बरोबर नव्हते, त्या सर्वेंचा आम्हाला दुष्परिणाम भोगावा लागला, सर्वेतली नावं निवडूनच आली नाहीत, भाजपने केला होता सर्वे वगैरे वगैरे. भाजपकडून बोललं चाललं की आता आम्ही निवडणूक लढवणार की नाही लढवणार, आम्ही स्वबळावर लढू, आम्हाला एवढ्या जागा पाहिजे तेवढ्या जागा पाहिजे. मित्रांनो, हे जे काही सगळं सुरू झालेलं आहे ते विधानसभेच्या निवडणुकीत कोणाची सत्ता येणार आणि कोणाला पूर्ण बहुमत मिळणार किंवा कोणता पक्ष मोठा होणार यासाठी, आणि त्यावरच आज आपण मुंबई डायरीमध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी अतुल कुलकर्णी. लोकसभेची निवडणुकीनंतर आता जे काही सुरू झालेलं आहे ते आपण बघतोय आणि या सगळ्या याच्यात मग काय चित्र होईल तर काही शक्यता आहेत. त्या एक एक शक्यता मी तुम्हाला सांगतो. कदाचित ह्या माझ्या शक्यता आहेत, तुमच्या डोक्यात काही वेगळे मुद्दे असतील, तुम्ही तुमच्या डोक्यातले मुद्दे देखील मला शेअर करा, आपण त्याच्यावरही चर्चा करू या वेगळा व्हिडिओ तयार करून. पण मला असं वाटतं की महाविकास आघाडी एकत्र लढेल. त्यांना एक अनुभव आलेला आहे की आपण आता ज्या पद्धतीने या सगळ्या लोकसभेच्या निवडणुकीत एकत्र राहिलो, म्हणजे लोकसभेत शिवसेना आणि काँग्रेस यांची मतं ट्रान्सफर होणार नाहीत असं सांगितलं जात होतं. ती मतं ट्रान्सफर बऱ्यापैकी झाली आणि जवळ आलेले कार्यकर्ते आता विधानसभेच्या वेळी आणखी जेल होतील, आणखी बऱ्यापैकी एकत्र येतील. आणि महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांना काय वाटतं हे महत्त्वाचं नाही, दिल्लीतल्या काँग्रेसच्या नेत्यांना काय वाटतं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि दिल्लीच्या नेत्यांनी हे पक्कं ठरवलेलं आहे की महाराष्ट्रात शिवसेनेसोबत जायचं, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत. त्यामुळे काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र राहील आणि या दोघांमध्ये दुवा करण्याचं साधण्याचं काम किंवा जागा वाटपामध्ये सामंजस्याची भूमिका निभावण्याचं काम शरद पवार करतील. आणि ते वयाने ज्येष्ठ आहेत, अनुभवाने ज्येष्ठ आहेत, त्याच्यामुळे त्यांचं ऐकलं जाईल आणि त्यामुळेच महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणुकीला सामोरं जाईल असं चित्र दिसतं आहे. दुसरीकडे जर आपण बघितलं तर अजित पवार गटातले काही आमदार हे पुन्हा शरद पवार गटात जाण्याच्या विचारात आहेत अशा बातम्या सुरू झालेल्या आहेत. त्याचं कारण आहे की ज्या पद्धतीने अजित पवार गटाच्या उमेदवारांचा पराभव झाला, अजित पवार गटाने मोजून 5 उमेदवार उभे केले होते, त्यापैकी एक निवडून आले सुनील तटकरे, ते त्यांच्या ताकदीवर निवडून आले, त्यांनी स्वतःची यंत्रणा राबवली होती, पण बाकी सगळ्या ठिकाणी पराभव पत्करावा लागला. अशावेळी केवळ लोकसभेच्या अंतर्गत येणारे विधानसभा मतदारसंघ न बघता अजित पवार गटाच्या आमदारांना आता असं वाटू लागलेलं आहे की आपल्याला अडचण होऊ शकते. त्यामुळे अजित पवार गटाचे आमदार हे शरद पवारकडे परत जातील, ही एक शक्यता आहे. दुसरी शक्यता अशी आहे की शिंदे गटाचे जे आमदार आहेत ते देखील आता भाजपसोबत आणि शिंदे गटासोबत न राहता उद्धव ठाकरेंसोबत जातील. अनेकांनी तसं बोलणंही सुरू केलेलं आहे की आम्ही तिकडे जाऊ नाही तर इकडे जाऊ, कारण त्यांना भीती वाटते की पुन्हा एखादा भाजपचा सर्वे येईल आणि आपल्या सीट कट होतील, मग आपल्याला जागा तिकीट मिळणार नाही, शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या तिकिटाचा घोळ राहील आणि आपल्याला तिकीट नाही मिळालं तर आपल्याला प्रचार करायला वेळ मिळणार नाही. या सगळ्याचा परिणाम कुठेतरी शिंदे गटातल्या आमदारांमध्ये देखील अस्वस्थता निर्माण करणारा आहे. आणि ज्या पद्धतीने शिंदे गटाला लोकसभेत 7 खासदार निवडून येऊनही 1 राज्यमंत्रीपद मिळालं, त्यांना मिळालेलं खातं बघितलं तर नाराजीचा सूर शिंदे गटात 100% आहे. आणि का असू नये, 7 खासदार निवडून जर त्यांनी आणले असतील स्वतःच्या हिमतीवर तर त्याचं कौतुक झालं पाहिजे, पण ते होताना दिसत नाही, त्यामुळे ती अस्वस्थता आहे. दुसरीकडे विरोधी पक्षांना कमजोर करण्यासाठी भाजपकडून वेगवेगळे प्रयत्न केले जातील आणि ते काय प्रयत्न होतील तर ते आता भाजप काही आत्ताच पत्ते उघडणार नाही, पण एक खेळी
मध्यंतरी देवेंद्र फडणवीसांनी केली. ते म्हणाले की मला याच्यातून मोकळं करा, मी आता पक्षाचं काम करेन, संघटनेचं काम करेन. आणि जर तुम्ही बघितलं तर देवेंद्र फडणवीसांनी हा निर्णय घेऊ नये, त्यांनी त्यांचा निर्णय बदलावा असं प्रतिक्रिया देणारे जे लोक होते ते सगळे बहुजन समाजातले नेते भाजपमधलेच होते, वेगवेगळ्या विचारांचे होते, पण ते देवेंद्र फडणवीसांच्या पाठीमागे भक्कमपणे होते. नावच घेऊन सांगायची तर अनेक नावं आपल्याला माहिती आहेत. प्रवीण दरेकर बोलले, प्रसाद लाड बोलले, मंगल प्रभात लोढा बोलले. अनेक नेत्यांनी सांगितलं की तुम्ही असं करू नका, तुम्ही तुमचा निर्णय बदला वगैरे. त्यामुळे भाजपकडून काय खेळी केली जाईल ही येत्या काही काळात कळेल. दुसरीकडे राज्य सरकारच्या विरोधात जो नाराजीचा सूर होता लोकसभेत तो उमटला होता. राज्यातले विषय घेऊन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जर नाराजीचा सूर उमटवणं सुरू केलं आणि त्याला जर चांगली हवा मिळाली तर महायुतीला त्याला उत्तर देणं अवघड होईल. त्याचं कारण असं की कोणते कोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत. मराठा आरक्षणाचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या भावाचा प्रश्न आहे, मराठवाड्यात सोयाबीन असेल, विदर्भामध्ये कापसाचा प्रश्न असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रात ऊसाचा प्रश्न असेल. भाजपकडून कोणत्या मुद्द्याचा प्रचार केला जाईल असं जर आपण बघितलं तर या भ्रष्टाचाराचा मुद्दा भाजपकडून उभा केला जाईल का, तर तो वाटत नाही केला जाईल. त्याचं पक्क समर्थन भाजप करू शकणार नाही, कारण अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप असताना अजित पवारांना भाजपने सोबत घेतलं, अशोक चव्हाणांवर भ्रष्टाचाराचे आरोप असताना अशोक चव्हाणांना सोबत घेतलं आणि त्याचा रिझल्ट काय लागला हे सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर भाजपला फारसं महाराष्ट्रात बोलता येणार नाही असं आज तरी दिसतंय. माहीत नाही येत्या काळात कसं चित्र बदलेल ते. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या जागांच्या पार्श्वभूमीवर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र याच्यासाठी काँग्रेस आग्रही राहील, आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत वगैरे म्हणून. शरद पवार गटाकडून पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातल्या काही जागांसाठी, काही मतदारसंघांसाठी आग्रह धरला जाईल. उद्धव सेनेकडून मराठवाडा, कोकण आणि मुंबई या परिसरात लक्ष केंद्रित केलं जाईल. आणि हे जर बघितलं आणि हे जर या तिघांनी अतिशय शांतपणे व्यवस्थित जागा वाटप केलं तर महायुतीकडे महाविकास आघाडी एक तगडं आव्हान म्हणून स्वतःचं उमेदवार उभे करू शकेल. एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मुस्लिम समाजाची मतं एक गठ्ठा मिळाली म्हणजे ती आता मिळतीलच असं नाही. तो देखील एक फॅक्टर याच्यात महत्त्वाचा ठरेल, महाविकास आघाडी कोणाला उमेदवारी देईल ते. लोकसभेला बसलेला फटका लक्षात घेता भाजपकडून विधानसभेत अतिशय बारकाईने खबरदारी घेऊन उमेदवार दिले जातील. हे उमेदवार देताना कशा पद्धतीने उमेदवार दिले जातील तर त्याच्यात जातीचं गणित बघितलं जाईल, समाजाचं गणित बघितलं जाईल, विधानसभेत त्याला मिळालेलं मताधिक्य बघितलं जाईल. आता एक उदाहरण म्हणून सांगायचं, भारती लवेकरांना मुंबईतल्या त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून त्यांचं मताधिक्य कमी झालं, पण त्यांच्या मतदारसंघात जवळपास लाखाहून मुस्लिम मतदार आहे. तो मतदार त्यांना सांगत होता की ताई विधानसभेला आम्ही तुमच्यासोबत राहू पण आता नाही तुमच्यासोबत राहणार. तसं जर झालं तर ते त्यांच्यासोबत जाऊ शकतात. हा एक भाग त्याच्यात होऊ शकतो. त्यामुळे विधानसभेला समाजाची आणि जातीची गणितं देखील फार महत्त्वाची ठरतील. त्याचबरोबर विधानसभेला भाजपकडून नरेंद्र मोदी पंतप्रधान किंवा केंद्रीय मंत्री गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी यांना देखील प्रचारात उतरवलं जाईल. योगी आदित्यनाथ जर महाराष्ट्रात प्रचाराला आले तर त्याचाही एक परिणाम होऊ शकतो. त्याच पद्धतीने काँग्रेसकडून राहुल गांधी, प्रियांका गांधी महाराष्ट्रात जर फिरू लागले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात प्रचार केला तर महाराष्ट्रात चित्र बदलू शकतं. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र फिरले तरी देखील परिणाम होऊ शकतो. याशिवाय भाजपकडून मुंबईसह शहरी भागातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी काही नेते प्रचारात उतरवले जातील. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय करतील हा एक त्याच्यातला कळीचा मुद्दा आहे. राज ठाकरेंनी लोकसभेला मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला. आता विधान परिषदेची निवडणूक होती, त्यात त्यांनी उमेदवार उभा केला आणि तो भाजपला पाठिंबा देण्यासाठी वापस घेतला. या उमेदवाऱ्या वापस घेण्याचा किंवा न उभं करण्याचा फायदा आता विधानसभेला राज ठाकरे काय करून घेतील ह्याच्यात 2-3 शक्यता दिसतात. राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या विरोधात उमेदवार उभे करतील, त्यांना तसे मतदारसंघ दिले जातील आणि अजित पवारांना तुम्ही वेगळं लढा म्हणून सांगितलं जाऊ शकतं. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस एकत्र जसे लढतील तसं भाजप, राज ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येतील. अजित पवार वेगळे लढू शकतील आणि ते वेगळे लढले तर मग काय समीकरणं होऊ शकतात हे लक्षात येईल. पण या सगळ्या ह्याच्यात
राज ठाकरेंचा परिणाम मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे या बेल्टमध्ये होऊ शकतो, ज्या बेल्टमध्ये नाही म्हटलं तरी जवळपास 125 ते 150 विधानसभा मतदारसंघ आहेत. एकट्या मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जर विचार केला तर 66 ते 67 विधानसभा मतदारसंघ आहेत. पुण्यात आहेत, नाशिकमध्ये आहेत. याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे विधानसभेला कोण कोणासोबत जाईल हा पहिला मुद्दा आणि कोण कोणासाठी कोणाचे उमेदवार पाडण्याचा प्रयत्न करेल हा दुसरा मुद्दा. याच्यावर विधानसभेचं गणित अवलंबून आहे. तुमचे मुद्दे सांगा, तुमच्या प्रतिक्रिया सांगा, त्याचा देखील आपण या व्हिडिओमध्ये समावेश करू. नमस्कार.